नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पैठणीचा खेळ खेळण्यासाठी आज आपण भेटणार आहोत ठाणे पश्चिम कोलवाडमधल्या कालिका टॉवरमध्ये राहणाऱ्या मानकामे फॅमिलीला. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी ही फॅमिली मूळची आहे नवी मुंबई बेलापूरची आणि गेली 32 वर्ष कोलवाडमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण इकडे गप्पा मारतोय पण तिकडे सुनबाई सासूबाईंना खुश करतायत. 10 गुण आहेत ना त्यांच्याकडे. चला भेटूयात जाऊबाईंना आणि विचारूयात कोण जिंकणार पैठणी. अख्खा दिलाय त्यांनी मला जिंकवण्यासाठी. नाही, रिश्वत नाही चलेगी. त्या म्हणतात की मला जिंकवण्यासाठी. तर अख्खा लाडू देऊन मानकामे कुटुंबात माझं गोड स्वागत झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता कुटुंबातल्या थोरल्या जाऊबाई नवीना वहिनी माझ्यासोबत आहेत. तर मी म्हणतो की आता तुम्हीच कुटुंबाची ओळख करून द्या. हे माझे सासरे, ह्या सासूबाई, ही नणंद, हे आत्या सासू, हे त्यांचे मिस्टर काका, आणि हे माझे मिस्टर, हा माझा मुलगा. आणि कुटुंबातल्या धाकट्या जाऊबाई आहेत स्नेहल वहिनी. नमस्कार. तुम्ही कुटुंबाची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. हे मामा. नमस्कार. नमस्कार. तर कुटुंबाची छान ओळख झालेली आहे. आता लाडू खात खात गोड गप्पा मारतोय सासूबाईंच्या सोबत. सुरुवात करूयात खेळाला. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात. आणि आता सासूबाईंची गप्पा मारूयात. सवानिता मानकामे. नमस्कार. नमस्कार. दोनही जाऊबाई तयार झालेले आहेत पैठणी जिंकण्यासाठी. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोनही मुलं आहेत घरामध्ये. आणि मग अरेंज मॅरेज केलंय की लव्ह मॅरेज आहे? अरेंज, दोन्ही अरेंज मॅरेज आहे. मग तुमचा काळ, तुमच्या जाऊबाई आणि आत्ताचा काळ यात काय फरक वाटतो तुम्हाला सुनबाईंमध्ये? आमच्या काळात तरी म्हणजे लहान मोठ्याचं मान वगैरे होतं. अच्छा. पण आताच्या सुना तशा नाही, त्या अगदी मैत्रिणीसारख्या राहतात. म्हणजे मान सन्मान तर आहे ना? पण हो, नावाने एकमेकींना हाक मारतात. पूर्वी कसं आम्ही जिजी, हे ताई असं काहीतरी हाक मारायला लागायचं. बरं. आता तसं नाहीये. बरं. तसं एकमेकींना नावाने हाक मारून मैत्रिणीसारख्या राहतात. तुम्हाला पण नावाने हाक मारतात? नाही. तुम्हाला पण मला नाही, मम्मी म्हणतात. मम्मी म्हणतात तुम्हाला? बरं, मी मम्मी म्हणतो. चालेल. मी मम्मी पुढचा आता प्रश्न तुम्हाला आता गप्पांमधलाच प्रश्न विचारतो. पण मम्मी आता आपण पहिला राऊंड खेळूयात. 5 प्रश्न आहेत. चालेल. सुनबाईंबद्दल आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत. तुम्ही तयार? मम्मी तुमचा आशीर्वाद घेऊन पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे मला. घरातलं कुठलंही काम करण्यात पुढाकार कोणाचा असतो? मोठ्यात. थोरल्या जाऊबाई. त्यांना 10 गुण मिळालेत. पुढचा प्रश्न आहे, नवऱ्याला मुठीत कोण ठेवतं? मोठी. बर. पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, तुमचं सर्वात जास्त कोण ऐकतं? धाकटी. सगळ्यात जास्त ऐकतं. आणि थोरलं नाहीच ऐकत? ऐकते जर का, पण जरा उत्तर देऊन. बर. चौथा प्रश्न आहे तुमच्यासाठी, घरातल्या साफसफाईचं काम करण्यासाठी कोणाची निवड कराल? मोठी. छान करतात एकदम. आणि धाकट्या का नाही? धाकटी जरा स्लो आहे. स्लो थोडस काम, थोडं हळू आहे. आता महत्वाचा प्रश्न, मन मोकळं करावंसं वाटलं तर कोणाकडे कळतं? थोरली सून. थोरल्या जाऊबाई असं त्यांनी म्हटलंय. आणि मग धाकट्या सुनबाईंकडे नाही जात सांगायला? सांगते. बोलत नाही जास्त आपल्या थोरल्यांकडे, पण मोठीकडे जास्त जरा. बरं, आता 5 प्रश्न तर संपलेत. या 5 मार्कांच्या प्रश्नांव्यतिरिक्त आता प्रश्न विचारतो. चालेल. आवडत्या सुनबाई कुठल्या? थोरली. थोरल्या. असं पटकन त्यांनी सांगितलेलं. माझं प्रश्न संपायच्यात त्यांनी उत्तर तयार ठेवलेलं होतं. तर छान तुमच्याशी गप्पा मारून तुम्ही अगदीच मनमोकळ्या मम्मी गप्पा मारलेल्या आहेत. मम्मींची गप्पा झाल्यात. आता भेटूयात जाऊबाईंना. नलिनी आणि स्नेहल वहिनी तयार झालेल्या आहेत पैठणीचा खेळ खेळण्यासाठी. आणि आता छानशा तुमच्याशी गप्पा मारूयात. बरं, सिनियर ज्युनियर मला ओळखूच येत नाही. कोण सिनियर कोण ज्युनियर? हे सिनियर, मी ज्युनियर. काही कळत नाही. दोघी सारख्याच दिसतात मला. मग किती वर्ष सिनियर आहेत तुम्हाला? 8 वर्ष. मग तुम्हाला अनुभव जास्त आहे घराचा. मग आता तुम्हाला विचार ना, खरं तर ज्युनियर आहात म्हणून. मग 8 वर्ष सिनियर आहेत म्हटल्यानंतर काही नियम शिकवले का आल्या तुम्हाला? हे असं असतं आमच्या घरात, असं काही नाही? असं काही नाही, पण मला साथ भरपूर दिली आहे त्यांनी. बरं. प्रत्येक गोष्टीत. बरं. यांचा एक आवडता गुण मला फार आवडतो गुण काही? हे खूप म्हणजे मदत करतात मला प्रत्येक गोष्टीत. तुम्हाला सगळ्या गोष्टीत मदत करतात?
आणि एक नावडता गुण की आता यांनी बदलायला पाहिजे. बस आता 8 वर्ष मी पाहते बाबा. यांचा न आवडता गुण आहे का हे एन मोमेंटला खूप घाई करतात. माझं म्हण असं आहे का यांनी आधीपासून ती गोष्टीची तयारी करून ठेवायला पाहिजे. अच्छा, म्हणजे आधीपासून तुम्ही जरा तयारी करा असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला मान्य आहे ना? काय करीन आता काय करायचं. बरं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता आपण एक छानसा राऊंड इकडे खेळणार आहोत. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, घरातलेच आहेत. शांतपणे उत्तर द्या आणि समोर बझर आहे, बेल वाजवायची आणि नंतर उत्तर द्यायचं, आधीच उत्तर देऊ नका. प्रत्येक बरोबर उत्तराला 200 रुपये रोख बक्षीस आहे. विचार करून उत्तर द्या. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या कुलदैवताचं दर्शन एकत्रपणे कधी घेतलं, किती साली? बोला. 2004. उत्तर चुकलं तुम्ही. 2009. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. धाकट्या जाऊबाईंनी 2009 साली आणि जिंकता रोख 200 रुपये. अभिनंदन. वा 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 वा. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, शांतपणे उत्तर द्या. सासऱ्यांचा पहिला व्यवसाय कोणता होता? ऑटो विक्री, म्हणजेच गाड्या विक्रीचा व्यवसाय. अगदी बरोबर. वा, 200 रुपये रोख जिंकले आहेत थोरल्या जाऊबाईंनी. खेळ असा चाललाय, तर तिकडे 200 इकडे 200. आता बघूयात पुढे कोण जातंय. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासूबाईंचं नावडतं फळ कोणतं? केळं. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे धाकट्या जाऊबाईंनी. वा, रोख 200 रुपये तुम्ही जिंकलेले आहात. थँक्यू. अभिनंदन. पुढचा प्रश्न, सासऱ्यांना कुठल्या प्रकारचे चित्रपट जास्त आवडतात? बोला. ऍक्शन मूवीज. अगदी बरोबर उत्तर दिलंय. 200 रुपये रोख. वा, ऍक्शन मूवीज बघतात सासरे. मम्मी पण म्हणाल त्यांना फायटिंगचे चित्रपट फार आवडतात. माझ्या मिस्टरांना आणि त्यांना आवडतात, म्हणजे तो दोघं मिळून याचा एकत्र चित्रपट बघतात. वा. आणि आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, मानकामेंचा घरचा गणपती जो मूळ गणपती आहे जुना, त्याला किती वर्षांची परंपरा आहे? नाही, उत्तर चुकलंय. 12 वर्ष. नाही, उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर आहे 70 वर्ष. 70 वर्षांची परंपरा आहे. काही हरकत नाही, तुम्ही खूप छान खेळात आणि मला वाटतं पैसे बरोबर झाले आता तुम्हाला ना दोघींनाही. आतापर्यंत बरोबर चाललाय, पण पुढे जायचं बरं का, पैठणी जिंकायची आहे.